अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, आज या संदेशाला तुम्ही पाहून दुर्लक्ष करू नका। या संदेशावरती तुम्ही आला आहात, हा कुठल्याही प्रकारचा ऑनलाईन आलेला संदेश नसून स्वामी समर्थ महाराजांनी तुमच्यासाठी तुमच्या जीवनाप्रमाणे पाठविलेला एक असा संदेश आहे, जे की फक्त 15 मिनिट ऐकल्याने तुम्हाला तुमच्या जीवनाला सार्थक करण्याचे पूर्ण गोष्टी सांगून जाईल। या संदेशाला आज तुम्ही पूर्ण ऐका। स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तुझ्यासाठी खास हा संदेश आहे। या संदेशामध्ये तुला तुझं जीवन बदलून टाकण्याची ताकद दिसणार आहे। तुला त्या गोष्टी कळणार आहे ज्यासाठी तू आधीपासून धडपड करत आहे। स्वामी म्हणतात, आयुष्यात तुम्हाला काय करायचं आहे आणि तुम्हाला जे मिळवायचं आहे ते सर्व तुम्हाला मिळेल। या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बाजूवाला बेल आयकॉन प्रेस करा। तुमच्या 5 मित्र आणि भावंडांमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा। स्वामी बोलतात, लहान दुःखे बोलकी असतात आणि जी मोठी दुःखे असतात ती मुकी असतात। स्वतः केलेल्या गुणाबद्दल त्या दोषातून स्वतःला मुक्त करण्याची जगाची रीत असते। जे दुसऱ्यांच्या गुणांचा आदर करतो त्याला खऱ्या सुखाची गुरुकिल्ली सापडली असे समजावे। आयुष्यामध्ये खरी जे सुख असतं, खरं सुख नेमकं काय असतं त्याला अनुभवायचं असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवा आणि सतत योग्य दिशेने प्रयत्न करत राहा। द्वेषाने द्वेष मरत असतो असं जर कोणी म्हटलं तर हे पूर्णपणे चुकीचं आहे। जसं लोहा लोहे को काटता है तसं द्वेषाने द्वेष वाढत असतो। द्वेष ही एक अशी गोष्ट आहे जी फक्त वाढते, बाकी सुखाने सुख वाढते। पण द्वेषामुळे व्यक्तीमध्ये दरार पडते। ते स्वतःच इतरांविषयी एवढा द्वेष करून इतरांचे शत्रू बनतात की त्यांना कळत नाही नेमकं करायचंय तरी काय। इतरांना आपले सुख वाटते तो व्यक्ती खरा आयुष्यात समाधानी आणि सुखी होय। मूर्ख मनुष्य दूर कुठेतरी सुख शोधतो, पण शहाणा मनुष्य ते सुख आपल्या पायाजवळ निर्माण करतो। खरे सुख वास्तविक फार स्वस्त असते, पण ते कोणाला मिळेल हे कोणाला कळत नाही। आयुष्यात जर स्वतःवरती विश्वास असेल तर व्यक्ती काहीही करू शकतो, आणि ज्या व्यक्तीचा स्वतःवरती विश्वास आहे असा व्यक्ती आयुष्यात यशस्वी नक्की होणार। स्वामी बोलतात, आयुष्यात ज्याने संपत्ती निर्माण केली नाही त्याला संपत्तीचा उपभोग घेण्याचा अधिकार नाही। तसेच ज्याने सुखाची निर्मिती केली नाही त्याला ते सुख इतरांपासून ओढण्याचे किंवा मागे लागून खर्च करून देण्याची गरज नाही। जसा व्यक्ती आयुष्यात यशस्वी होतो तसा तो आयुष्यात सर्व गोष्टी मिळवायला लागतो। आयुष्यात त्याला प्रत्येक गोष्ट मिळायला लागते। आयुष्यात त्याला फक्त समाधान असते, जे मिळवायचं नसतं तर मिळत असतं। ते समाधान प्रत्येक गोष्टीमध्ये शांत राहून राहिल्याने मिळतं। प्रत्येक गोष्टीला जेवढी आहे तेवढ्यातच आनंद घेणं, त्यात त्याला समाधान मिळतं। जो व्यक्ती लालच वाढवत जातो तो आयुष्यात अजून आणि अजून पूर्णपणे लालची होत जातो। स्वामी बोलतात, आयुष्यात जर खरे यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनतीवर विश्वास ठेवा। दुसऱ्याला दुःखी करून कोणताही मनुष्य कधी सुखी होऊ शकत नाही। सुखी जीवन हे नेहमी शांतपणे घालवलेले असते। मनुष्याची जितकी कल्पना असते तितका तो सुखी नसतो आणि दुःखही नसतो। केवळ सुख प्राप्तीसाठी सुखाचा ध्यास घेतला तर ते तुम्हाला मिळणार नाही। तुम्ही कर्तव्य पालन करून त्यातून सुख मिळवण्याचा प्रयत्न केल्यास सावलीप्रमाणे ते सुख तुमच्या मागे मागे येईल। घाई आणि यश यांची वाटचाल एकत्र कधी होत नाही। द्वेष हा अग्नीसारखा असतो। ज्याप्रमाणे अग्नीमुळे साधा कचराही घातक ठरू शकतो, त्याप्रमाणे द्वेषामुळे आपल्याला अनेक मोठे नुकसान होऊ शकतात।
द्वेष आपल्यासाठी अत्यंत प्राणघातकी ठरू शकतो. द्वेष आपल्याला अत्यंत बर्बाद करण्यासाठी एक निर्माण झालेली गोष्ट असतो. द्वेष आपल्याला सदैव मागे ओढण्यासाठी तत्पर असतो. द्वेष याने व्यक्ती आयुष्यात अजून मागे मागे जाऊ लागतो. हा द्वेष आहे जो व्यक्तीला त्याचा चांगलेपणा सोडायला मजबूर करतो. समाधानी असलेला व्यक्ती द्वेषामुळे एकदम क्रोधित होतो. द्वेषामुळे चांगले नाते तुटून जातात. केवळ सुखप्राप्तीसाठी सुखाचा ध्यास करणे हा पूर्णपणे मूर्खपणा. नुसते जगणे म्हणजे जीवन नाही, तर योग्य ठिकाणी आपले माथे टेकवणे आणि योग्य व्यक्तीच्या पाया पडणे हे देखील महत्त्वाचे असते. मिताचा हात हा तुमचा वैद्य आहे. आपले चित्त प्रसन्न असेल तर हवामानही प्रसन्न वाटायला लागते. स्वतः दीर्घायुष्य बनण्यासाठी जो सतत काळजी करतो त्याला जीवनात फार शांतता कधी लाभली नसते. उत्तम मन सामर्थ्य हे उत्तम प्रकृती असलेल्याला मिळू शकते. बलिष्ठ शरीराची शोभा म्हणजे बळकट मन, परंतु बळकट मन असल्यासाठी निरोगी शरीर असणे अत्यंत आवश्यक आहे. जो व्यक्ती निरोगी आहे त्याचे मन हे पूर्णपणे आत्मविश्वासाने भरलेले आणि बळकट सोबत जिद्दी असते. अंतःकरणाच्या हालचाली बुद्धीला अगम्य असतात. जे अंतःकरणातून बाहेर येते ते अंतःकरणाला जाऊन भिडते. जे अंतःकरणातून बाहेर येते ते आपल्याला मनाला लागते. आशा कधी सोडायची नसते. आशा असली की सर्व गोष्टी होतात. आशा म्हणजे मानवी जीवनाचा मुख्य आधारस्तंभ आहे. जगाच्या इतिहासात ज्याचे विचार कालच्यापेक्षा पुढे लिहिले तो पाखंडी म्हणण्यात आला, आणि ज्याचे विचार कालसारखेच राहिले तो संत म्हणण्यात आला, आणि ज्याचे विचार काळाबरोबर बदलण्यात गेले तो श्रीमंत म्हणण्यात गेला. लक्षात ठेवा, व्यक्ती श्रीमंत तेव्हा होत नाही जेव्हा तो धन साठवून ठेवतो. व्यक्ती श्रीमंत तर तेव्हा होतो जेव्हा ते धन योग्य दिशेला वापरून पुढे जातो. आयुष्यात स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वामी बोलतात, मी सदैव तुमची साथ देत आहे. याआधी कधीच तुमची साथ मी सोडलेली नाही, आणि जेव्हापासून साथ दिलेली आहे तेव्हापासून तर जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुमची साथ देत असणार आहे मी. मान सन्मानापासून ज्या जखमा होतात त्या आपण करून घेतलेल्या असतात. सन्मान प्रत्यक्ष मिळवण्यापेक्षा त्या सन्मानास पात्र असणे जास्त चांगले असते. फक्त एक माणूस देखील घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकेल, पण 20 मासांनाही प्रयत्न केलेला घोड्याला इतिहास बदलू शकत नाही. स्वामी म्हणतात, ज्या गोष्टी तुम्हाला कळत नाही किंवा ज्या गोष्टी समजत नाही त्या गोष्टींचा विचार जास्त न करण्यापेक्षा त्या गोष्टी कशा समजतील याकडे लक्ष द्या. एखादा व्यक्ती आहे जो आयुष्यात यशस्वी होत आहे, तो यशस्वी कसा होत आहे हे नका बघू. तो यशस्वी होत आहे हे नका बघू, तर ते यशस्वी मेहनत केल्यानंतर होत आहे हे बघा, आणि तुम्हीही मेहनत करा. कधीच इतरांविषयी जळण्याची भावना मनामध्ये येऊ देऊ नका. बराबरी करण्याची जिद्द ठेवा. मग बघा सर्व कसं तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल. स्वामी बोलतात, आयुष्य खूप चांगलं आहे, आयुष्य खूप सुंदर आहे. त्याला चांगल्या व्यक्तींच्या संगतीत योग्य मार्गाने जगणे हे आपल्यासाठी चांगलं ठरतं. सन्मान प्रत्यक्ष मिळवण्यापेक्षा त्या सन्मानास पात्र असणे जास्त चांगलं असते. फक्त एक माणूस आयुष्यात आपले जीवन बदलू शकतो, आणि एकच व्यक्ती आपल्या आयुष्याचं वाटोळं करू शकते. दुःखात घालवलेला 1 तास आनंदात घालवलेला एका दिवसाइतका जास्त मोठा वाटतो. नम्रतेचा गुण मिळवल्याऐवजी कोणाला काहीच शिकता येणार नाही. ज्या गोष्टींचा आपण संबंधित नसतो ते गोष्ट आपल्याला गमतीशीर वाटते व मजेशीर वाटते. लक्षात ठेवा, जी गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे ती नेहमी केलीच पाहिजे, आणि जी गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे पण इतरांसाठी खूप त्रासदायक किंवा इतरांसाठी नुकसानदायक आहे, जमेल तेवढं त्या गोष्टीला टाळण्याचा प्रयत्न करावा. शहाणपणाचे लक्षण आहे. भूक ही तलवारीपेक्षा जास्त धारदार असते. भूक हे आपल्याला काहीही करण्यावर मजबूर करते. लोक आजकाल पोटासाठी दुसऱ्यांचा जीव घ्यायला सुद्धा तयार होतात. आयुष्यात जर तुम्हाला काही चांगले करायचे तर मेहनत करणे तुमच्यासाठी गरजेचे आहे. तोंडावर स्तुती करणारे आणि पाठीमागे निंदा करणारे हे एकाच मायेचे मणी असतात. जेथे अज्ञान सुख आहे
तेथे ज्ञान मिळविणे हाच मूर्खपणा ठरतो. मनुष्याने मन हे पॅराशूटसारखे आहे, ते उघडते तरच कार्यप्रवण होते. साचलेल्या डब्यात ज्याप्रमाणे आपोआप किडे तयार होत असतात, त्याप्रमाणे काही काम नसल्याने आपल्या मेंदूमध्ये अशा वाईट विचारांचा साठा आपणेआप निर्माण होत असतो. ज्ञानापेक्षा कल्पकशक्तीला जास्त महत्त्व आहे. अशक्य हा शब्द मुखात जोपर्यंत येत नाही, शब्दकोशात जोपर्यंत सापडत नाही, तोपर्यंत व्यक्ती काहीही करतो. चंद्रावर जाण्याची सुद्धा त्यात हिंमत येते. पण ज्या वेळेला अशक्य असा शब्द त्याच्या मनात येतो, त्यावेळेला त्याला आकाशात जाणेही अशक्य वाटायला लागते. मधमाशीप्रमाणे सतत उद्योग हीच आपण आपल्या आवडीची गोष्ट केली पाहिजे. उद्यामुळे आज शरीर आपण काय त्रास द्यायचं, उद्यामुळे आज आपण स्वतःला काय एवढं टेन्शन द्यायचं, उद्यासाठी आज एवढी चिंता का करायची आहे, उद्या हा नक्की चांगला असेल. या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि आजचे काम चांगल्यापणे पार पाडा आणि आनंदी राहा. वारसा हक्काने मालमत्ता मिळणे म्हणजे जणू मृत्यूस्थिती जन्माला येणे. कारण आपल्याला सगळं तर आधीच मिळालेलं असतं. मग तुम्ही पुढे काय कराल? फक्त तेच आयुष्यभर कमी जास्त करत आयुष्य काढायचं असतं. आपल्याला स्वतःहून जर छोट्या गोष्टीपासून मोठी सुरुवात करता आली असेल, तर आपले यशस्वी असण्याची कथा इतरांना सांगण्यात मजेशीर असते. आयुष्यात जर आपण यशस्वी झालो तर आपल्या मालमत्ता जे आपल्याला पूर्वजांनी मिळाली आहे त्यावरून नाही, तर स्वतः जमा करून मोठे झालो असं सांगताना जे मजा येते ते फक्त एक शून्यातून वर आलेला यशस्वी व्यक्ती सांगू शकतो. न्यायाचा अतिरेक म्हणजे अन्यायाचा अतिरेक होय. लोखंड तापलेलं असताना त्यावर घाव मारले पाहिजे, पण त्याला चकाकी आणण्याचं काम सावकाश करता येते. कारण जर तुम्ही तेव्हाच त्याला पूर्णपणे साफ करायचा प्रयत्न कराल, तर ते लोखंडच तुमचा हात जाळून टाकेल. दुःख अनावर झाले की माणसाला हसू येते आणि सुखाचा अतिरेक झाला की रडू येते. 100 तास प्रार्थना करण्यापेक्षा 1 तासभर केलेले चांगले. लक्षात ठेवा, तुम्ही अर्धा घंटा चांगले काम करा आणि 1,00,000 तास तुम्ही प्रार्थना करा. ते अर्धा घंटा तुमच्या त्या 1,00,000 तास प्रार्थनेपेक्षा अर्धा घंटा केलेले चांगले कर्म कधीही तुमच्या पुढे येईल. त्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्हाला योग्य तशी दिशा देव देत राहील. देवाने सदैव तुमची साथ दिली आहे. देव साथ देत आहे आणि देव साथ देतच असणार. देव सोबत आहे. देवावर विश्वास ठेवा. देवाने कधी तुम्हाला एकटं सोडलं नाही. देव म्हणतो, माझ्या प्रिय मुला, तुझ्यासोबत तुझ्यासाठी मी सदैव तत्पर असतो. तुला काळजी कशाची आहे? मी काल सोबत होतो तुझ्या, आज देखील सोबतच आहे तुझ्या. अरे मी उद्या देखील तुझ्या सोबत असणार. काळजी न करता प्रयत्न कर. सर्व काही तुझं तुझ्या मनाप्रमाणे होईल. तुम्ही जर आनंद मिळवण्याचा पाठलाग कराल तर तो तुम्हाला मिळणार नाही. आनंद मिळेल की नाही याचा विचार न करता धीमेपणाने कर्तव्याच्या मार्गावर चालत राहणे हाच आनंद मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे. ज्याप्रमाणे हरलेली मेंढी आपोआप घरी येते, त्याप्रमाणे आपला आनंद आपोआप चेहऱ्यावर येईल. तुम्ही ज्या मार्गाने जात आहात तो मार्ग बरोबर आहे की नाही, फक्त याकडे लक्ष द्या, तर नक्की तुम्हाला सोन्याचे दिवससुद्धा दिसतील. जो फार घाई करून अभिप्राय देतो त्याला तेवढ्याच घाईने पश्चाताप करावा लागतो. दयाळूपणाच्या सूर्यप्रकाशात सद्गुणांची वाढ होते. ज्ञान मिळाले तर शहाणपण यायला वेळ लागतो. लक्षात ठेव, निराळे आणि ज्ञान असणे निराळे आहे. ज्या माणसाला केव्हा गप्प बसायचे हे समजते, त्याला काही ज्ञान नसलं तरीही तो काहीही करू शकतो. ज्ञान मिळवण्यासाठी केलेली गुंतवणूक सर्वात चांगली असते. स्वामी म्हणतात, जर तुमचा माझ्यावरती आणि माझ्या स्वामी शक्तीवरती विश्वास असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण मी सदैव तुमची साथ देत आहे. श्री स्वामी समर्थांवरती आणि स्वामी समर्थांवरच्या नामावरती लक्ष द्या. मी सदैव तुमच्या सोबतीला आहे. श्री स्वामी समर्थ असे म्हणा. स्वामी तुमची साथ देत आहेत. स्वामींनी तुम्हाला कधीही एकटे सोडलेले नाही. अरे, स्वामी तर तुमची साथ काल देत होते. स्वामी तर तुमची साथ आजही देत आहेत. स्वामी तर तुमची साथ उद्याही देणार आहे. माझ्या प्रिय मुला,
तुझा जर स्वामीवरती विश्वास असेल तर तुला कसल्याच गोष्टीची चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. स्वामी म्हणतात, मी जेव्हा एखाद्याची साथ देतो तेव्हा त्याला कसल्याही प्रकारच्या गोष्टीची चिंता करण्याची गरज नसते. ज्ञान मिळाले तर शहाणपण यायला वेळ लागत नाही. लक्षात ठेवा, आपल्या एखादी गोष्ट ज्या माणसाला समजते की हे चांगला बोलतोय, तो व्यक्ती आयुष्यभर आपला सल्ला ऐकण्यासाठी तयार होतो. फक्त अशा व्यक्तीला चुकीचं काही सांगू नका. आयुष्यात प्रतिष्ठेमुळे कधीही एखाद्या गोष्टीचा गर्व करू नका. सुरुवातीला हसण्यापेक्षा शेवटचे स्मित चांगले असते. आपले स्मित चांगले असले म्हणजे सर्व काही चांगलं होतं. ज्या कामात आपल्याला आनंद वाटतो त्या कामाचा आपल्याला त्रास वाटत नाही. प्रामाणिकपणे परिश्रम करण्यात प्रतिष्ठा नसते. भाषा म्हणजे विचारांनी परिधान केलेले पोशाख. पक्षी पडला गेल्यानंतर ओरडायला लागतो, पण त्या उपयोग नसतो कारण उशीर झालेला असतो. हास्य ही सर्वोत्तम गोष्ट आहे. हास्य ही मानवाला मिळालेली देणगी आहे. पशु रडू शकतात पण हसू शकत नाही. कायदे हे नौकर आहेत, धनी नव्हे. जो कायद्याचे पालन करतो तोच कायद्यावर सत्ता गाजवू शकतो. माणसाचा स्वभाव असा बनलेला आहे की सर्वांना दुसऱ्याच्या बाबतीत गुणदोष अगदी स्पष्ट दिसतात, पण स्वतःच्या गुणदोषाबद्दल काही सुचवू शकत नाही. तुम्ही कितीही मोठे असा, कायदा नेहमी तुमच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ असेल. कायद्याचे पालन करणे तुमचे कर्तव्य आहे, जबाबदारी आहे आणि हे निष्काळजीपणाने टाळता येणार नाही. कायदा वाईट कृत्ये शोधू शकतो, पण त्यांचे विनामूल्य करणे त्याच्या हातात नसते. ते समाजाच्या आणि देशाच्या हातात असते. कायद्याबद्दल अज्ञान ही सबब चालत राहते. ज्या देशात कायदे हे देवपूर्ण असतात त्या देशातील नीती हे सदैव वेगळी असते. आयुष्यात लक्षात ठेवा, कायदा हा गुन्हा थांबवू शकत नाही, गुन्हेगाराला फक्त पकडू शकतो. ज्ञान हे स्वतः अभ्यास करूनच मिळवावे लागते. ती वारसा हक्काने मिळणारी मालमत्ता तर नव्हे. आयुष्यात स्वतःची लायकी, स्वतःचा रुतबा आणि स्वतःचं स्टेटस बनवावं लागतं. विश्रांती ही पूर्ण केलेल्या श्रमाचं बक्षीस आहे. पूर्वतिथीच्या वेळेला काही उपयोग काम करण्यासाठी असतो. स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी, म्हणून अनेकांना स्वातंत्र्याची भीती वाटते. नेहमी खोटं बोलणारा जरी खरे बोलला तरी त्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. लोक खोट्याची शिक्षा ती खोटंच पकडतात, मग ते रडून का बोलेना खरं. आयुष्यात स्वतःची आपली इमेज अशी बनवा, स्वतःचं चरित्र असं बनवा, स्वतःचं कॅरेक्टर हे असं असायला पाहिजे की तुम्ही प्रत्येक गोष्ट जे बोलाल ते लोकांच्या हृदयावर लकीराप्रमाणे कोरली गेली पाहिजे. लोकाला ती आवडली पाहिजे किंवा त्यांचा विश्वास तरी बसायला हवा. मनुष्य कसा मृत्यू पावतो याला महत्त्व नसते, त्याने जीवन कसे घालवले याला सर्व महत्त्व असते. ज्याचे जीवन सुरू झाले त्याचवेळी त्याचा मृत्यूकडे वाटचाल सुरू झाली असते. आयुष्य प्रतिष्ठेने जगण्यात तुम्हाला जरी अडचण आल्या तरी प्रतिष्ठेने मरणे आपल्या हातात असते. जे भावनेच्या आहारी जाऊ जगतात त्यांचे जीवन दुःखाच्या वाटीत जाते. जे विचार करून जगतात त्यांनाही जीवन सुखमय वाटते. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत असे जगा की काही लोक मृत्यूला इतके घाबरतात, तसे तुम्ही कधीही घाबरू नका. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवा. घाणीतून प्रकाशाची किरण गेली तर ते प्रकाशाची किरण कधीही घाण होत नसते. नीट श्रवण करणे शहाणपणाचे लक्षण आहे. ज्यावर आपले प्रेम असते किंवा ज्याकडून फक्त आपण विश्वास ठेवतो की हा व्यक्ती कधी आपली साथ सोडणार नाही, तो व्यक्ती जर साथ सोडत असेल तर व्यक्ती आपली कुठतरी चूक असते. लक्षात ठेवा, आयुष्यात सर्व मानवजातीला समजून घेणे सोपे आहे, पण माणसाला व्यक्ती समजून घेणे अवघड आहे. व्यक्ती सदैव म्हणतो की मी त्याला पूर्ण ओळखतो, पण कोणीच कोणाला पूर्ण ओळखूच शकत नाही. आणि काही लोक तर असे असतात, या जगात 10 ते 12% लोक असे आहेत जे पुढच्याला जे आहेत ते कधी दाखवत नाहीत आणि जे दाखवायचं तेच दाखवतात. मानव हा एक असा प्राणी आहे जो की भूक नसतानाही खातो आणि तहान नसतानाही पाणी पितो. चांगलं अगर वाईट माणसे ही आपल्याला भासतात तितकं वाईट चांगली नसतात. प्रत्येक माणूस म्हणजे एक ग्रंथच आहे. तो कसा वाचायचा ते तुम्हाला समजले पाहिजे.
विवाह ही एक लॉटरी आहे. यामध्ये पुस्तके आपले स्वातंत्र्य पणाला लावते, तर स्त्री आपले सुख. निसर्ग, काळ आणि संयम हे तीनच खरे श्रेष्ठ वैद्य आहेत. निसर्ग आपल्याला जगायला शिकवतो, काळ आपल्याला धडे देतो आणि संयम आयुष्यात कसं पुढे जायचं हे सांगतो. ज्याचे बहुतेक औषधी कशी निरोगी आहे ते समजते तो उत्तम वैद्य असतो. दिसते तसे नसते म्हणून जग फसते. स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा, तुम्ही नाही फसणार. चांगल्या स्मरणशक्तीचे रहस्य एकाग्रतेत आहे आणि ज्या विषयात आपली रुची असते त्याबाबत आपण मन एकाग्र करू शकतो. ज्यामुळे गोष्टी आपल्या मनावर खोल ठसा उमटवतात ती गोष्ट आपण कधी विसरू शकत नाही. एकाग्रता वाढवणे, आपले मन घासून घासून स्वच्छ ठेवणे. कंजूस मनुष्य आपल्या जवळ काय आहे याचा विचार करीत असणे, त्याऐवजी आपल्या जवळ जे नाही त्याची गरज भासत नाही. हे लक्षात ठेवा की सुख जीवनाची फार थोड्या काळासाठी असतात. अहंकार हे अज्ञानी माणसाची कुबडी असते. सर्व विनाशाची जीवन हे आयुष्यात आपल्याला मागे ओढते. स्वामी म्हणतात, स्वतःवरती विश्वास असेल तर सर्व काही चांगलं होईल. आयुष्यात जर पुढे जायचं तर तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक माणूस हा चंद्रासारखा असतो. तो आपली काळी बाजू कोणाला दिसू देत नाही. तहानलेल्या व्यक्तीला नेहमी पाणी पाजायला शिका. आयुष्यात एखाद्याला मदत हवी असेल तर मदत करायला शिका. स्वामी बोलतात, तुम्हाला जर काही मिळवायचे असेल तर ते मिळवायला शिका. सर्व तुम्हाला मिळेल. स्वतःवर विश्वास ठेवा. निसर्ग आपला कधी फरक पडणार नाही. आपण आपली फसवणूक करत असतो. वर्तमानपत्र म्हणजे जनतेचा विद्यालय आहे. रात्री जसे तारे चमकतात त्याप्रमाणे दुःखामुळे सत्य असते. मनुष्य आपण किती चांगल्या तऱ्हेने जगतो याचा विचार करीत नाही, फक्त तो विचार करतो की आपण किती काळ जगणार आहोत. खरं म्हणजे दीर्घायुष्य मिळणे होय, माणसाच्या हातात नाही, पण उदात्तपणे जगणे ही मात्र त्याच्या हातातली गोष्ट आहे. आज्ञाधारकांना ही यशाची जननी आहे. जो सौम्यपणे आज्ञा देतो त्याला सर्वजण लवकर नमतात. ज्याला आज्ञानपणाची सवय असते तो दुसऱ्याला आज्ञा कशी करायची हे समजू शकतो. प्रथम आज्ञापालन शिका. आपल्या संघटना हवी आहे ती मिळेल. त्या शक्तीचे रहस्य आपल्याला मिळणार. निरीक्षण ही जीवनातील नित्य टिकणारा आनंद देणारी गोष्ट आहे. दुसऱ्याच्या माणसाचे मत तुमच्यापेक्षा भिन्न आहेत हे लक्षात ठेवा. तुम्ही जे करता दुसरंही तेच करेल असं नाही. अगदी लहान सहान गोष्टीत जर भिन्नता असेल तर तुम्ही शूद्र लोकात त्यामुळे वैर निर्माण होते. लोकमत हे एक नित्य अस्तिम व दौलतवान असते. उत्तम संधी आपली सर्वोत्तम विलंबन करते. आयुष्यात समोरच्याला आलेला अनुभव हा आपल्याला योग्य दिशेला नेणारा असतो. स्वामी म्हणतात, स्वतःवरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. सर्व तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी सांगतात, आयुष्यात अडचणी असतील, त्या अडचणींचा सामना करा. योग्य दिशेला तुम्ही नक्की जाल. उत्तम संधी आली तर विसरता अवलंब करणे फार तोट्यांची ठरते. समोरच्यांना आलेला आपला अनुभव त्यांना जीवन कसे जगायचे हे सांगते. जो व्यक्ती या गोष्टीकडे लक्ष देतो तो नेहमी यशस्वी होतो. स्वामी बोलतात, आयुष्यात सर्व काही शक्य होते, फक्त स्वामीवरती विश्वास असायला हवा. तुमचा जर स्वामीवरती विश्वास असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामींनी काल, स्वामींनी आज आणि स्वामी उद्या तुमची साथ देत असणार आहेत. स्वामी बोलतात, मी सदैव तुमच्या सोबतीला आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्याच मनाप्रमाणे व्हायला लागेल. जर आपल्याला आनंद शोधायचा असेल तर ते तिथे जाऊन शोधा जिथे आपण खूप वेळा दुःखी होतो. जो मनुष्य देशाच्या चांगली सेवा करतो तो आपल्या पक्षाचीही चांगली सेवा करतो. सहनशीलता ही आपल्याला न अडवणारी कडू गोष्ट असली तरी तिचे फळ मधुर असते. ईश्वराला सामान्य दिसणारी व असणारी माणसे जास्त आवडतात. म्हणून ईश्वर अशी माणसांची निर्मिती करतो जे प्रामाणिक असतात. आयुष्यात नेहमी प्रामाणिक राहायला शिका. स्वामी म्हणतात, देवावरती विश्वास ठेवायला शिका. देव तुमच्या सोबत असतो ही गोष्ट मानायला शिका. देवाने कधी साथ सोडली नाही या गोष्टीकडे लक्ष द्या. देव काल सोबत होता, देव आज सोबत आहे. देव तर सदैव सोबतीला असते. देवाने कधीही तुमची साथ सोडली नाही.
देव तर प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत असतो. देव म्हणतो, मी सदैव तुझी साथ देत असणार, तुला काळजी करण्याची गरज नाही. फक्त तू श्री स्वामी समर्थ नामाचा जप कर. तुझ्या आयुष्यात तुझी प्रत्येक इच्छा मी स्वतः पूर्ण करील. माझ्या प्रिय मुला, हा संदेश तुझ्यासाठी फार महत्त्वाचा असेल. हा संदेश शेवटपर्यंत ऐक. हा संदेश ऐकल्याने तुला नको असलेल्या गोष्टी दूर जातील आणि तुला हव्या असलेल्या गोष्टी तुझ्या जवळ येतील. गर्वाने कसलीही आपली गोष्ट पूर्ण होत नाही. वैभवाच्या काळातील गर्विष्ठपणाचे रूपांतर पडलेल्या काळात दुःखात होते. आयुष्यात जर तुम्ही गर्व कराल, जेव्हा तुमच्याकडे खूप पैसा किंवा धन दौलत शोधत असेल तेव्हा गर्व कराल, तर जेव्हा ते राहणार नाही तेव्हा लोक तुम्हाला बोलायला सुद्धा येणार नाही. गर्विष्ठ माणसाला मित्र नसतात. उत्कर्षाच्या काळात त्याला मित्रच नसतात, कारण तो कुणाला ओळखत नाही किंवा जुमानत नाही. अपशर काळात कसलाच गर्विष्ठ माणूस मित्र नसतात, कारण त्याला कोणतेच वेळी ओळखत नसते. असं नाही की ज्याला मित्र नाही तो गर्विष्ठच असेल, आणि असंही नाही की ज्याचे मित्र आहेत तो गर्विष्ठ नसेल. लक्षात ठेवा, गर्व हा एक असा असतो जो आपलं सर्व काही क्षीणून घेऊ शकतो. रावणाने एकदा गर्व केला होता, बाकी त्याच्यासोबत काय झालं हे सर्वांना माहिती आहे. सुर्ख मनुष्याला आयुष्यात असते. मूर्ख मनुष्य हे खूप जास्त पुढे जातो. काचेच्या घरात राहणाऱ्यासाठी इतरांच्या दगडावर दगड मारू नये. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांच्या घरावर दगड मारू नये. रिकाम्या पोटी मनुष्य देवशक्त होऊ शकत नाही. वेळेवर एकटाळा पण घात करू नका. आयुष्यात काही अर्थ येतो केवळ ध्येयामुळे. गर्विष्ठाने मनुष्य हा कृतज्ञबद्ध नसतो, कारण आपल्या लायकी इतके आपल्याला मिळाले आहे हे कधी वाटत नाही. चांगल्या धनुर्व्रताची ओळख त्याने घेतलेल्या नियमावरून समजते, जवळ बघायलेल्या बाणावर नाही. आयुष्यात लक्षात ठेवा, जर एखादा व्यक्ती यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असेल, जर एखादा व्यक्ती मेहनत करत असेल तर त्याला नेहमी चांगलंच म्हणा, कारण प्रत्येक व्यक्ती लवकर यशस्वी होईल असं नाही. कोणाला वेळ लागतो तर कोणी लवकर होतं. चांगल्या आयुष्यात जगायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. जर एका बाजूकडे चूक असेल, भांडण असेल तर फार काळ टिकत नाही. शहाणपणाची बुद्धिमत्ता व शहाणपण आणि माणसाचा दीर्घकाळाचा अनुभव हे सुभाषित रूपावरून साठवता येतो. आपले आयुष्य मर्यादित आहे, त्यात निवांत वेळ फार कमी आहे. म्हणून ज्यात काही बिनधास्त विचारायचं असतं ते विचार करा. स्वामी सांगतात, मनुष्य शहाणे किंवा चांगले होण्यासाठी अनेक ग्रंथाचे वाचन करणे जरुरी नाही, परंतु मोजक्या पुस्तकाचे वाचन करणे त्याला जरुरी आहे. चिंता वाचून केवळ ज्ञान नसते. आयुष्यात जर पुढे जायचं आहे तर फक्त ज्ञान असून उपयोग नाही, तर आपल्याला आपल्या ज्ञानाचा योग्य वापरही करता यायला हवा. चिंता वाचून केवळ वाचन नसते. मेंदू नेहमी एखाद्या पुस्तकासारखा सहज असतो. नेहमी एखादे पुस्तक सहज हाताशी येईल असे ठेवा. ते दिवाखान्यात किंवा टेबलवर असावे. ते सर्व कुटुंबांना वाचता यावे. अशा पुस्तकात थोड्याच दिसलेल्या दंतकथा किस्से असाव्यात. त्यात थोरांचे वचने व सुविचार असावे. अशा पुस्तकामध्ये तुमच्या मनात शेकडो बहुमोल सुविचार मिळू शकतात. असे पुस्तक म्हणजे तुमच्या घरात जणू बहुमोल रत्ने असतात. ग्रंथ जितक्या काळजीने लिहिले जातात तितक्या काळजीने वाचलेही गेले पाहिजे. ग्रंथ हे आयुष्यात जितक्या काळजीने पुढचा व्यक्ती वाचेल तेवढी काळजी त्याच्या आयुष्यात येईल. म्हणजेच त्याला आयुष्य कसं जगायचं हे ठामपणे समजेल. आयुष्यात जर स्वतःवर विश्वास असेल तर व्यक्ती काहीही करू शकतो. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. सर्व काही तुमचं तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी सांगतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. मी सदैव तुमची साथ देत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. स्वामींनी आज साथ दिली तर स्वामी उद्याही साथ देतील. स्वामी तुमच्या सोबत आहेत तर मग काळजी करण्याची गरज नाही. स्वामी ज्याच्या सावत असतात त्याची साथ सदैव देत असतात. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती सदैव विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त माझ्यावरती आणि माझ्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे मिळते जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांवरती आपला विश्वास असतो. स्वामीवरती विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही, कारण अडचणींच्या कठीण काळातही स्वामी आपली साथ देत असतात. नेहमी आयुष्यात सदैव प्रामाणिक राहा.
वाचनाबद्दल प्रेम असलेल्याला माणसाला आपल्या आयुष्यात कंटाळण्याचा कालखंडात रूपांतर आनंदाच्या उत्साहात जातं. विचार हे काव्याप्रमाणे असावे. एकदा का सुचले म्हणजे मन बेचैन झालेच पाहिजे. जो धर्म माणसाला सज्जन व चांगले व्हायला शिकवतो तो प्रत्येक धर्म उत्तम समजावा. स्वतःच्या पायावर जो व्यक्ती आयुष्यात पुढे जाण्यासाठी जिद्दी असतो तो काहीही करू शकतो. स्वामी बोलतात, आयुष्यात सर्व काही मिळतं, केवळ दुःख असणे आणि दुःख आहे म्हणून रडत बसणे म्हणजे पश्चाताप करणे नव्हे. पश्चाताप करायचं असेल तर दुःखाचे रूपांतर प्रत्यक्ष कृतीत व नव्या कार्यात केलं पाहिजे. या नव्या कार्याने नवं जीवन व सुंदर आयुष्य तुम्हाला मिळतं. स्वामी म्हणतात, आपल्याबद्दल लोकांनी वाईट बोलण्यापेक्षा आपल्या नावाला कोणी उल्लेख न केलेला बरा. खरी कीर्ती मिळवायची ही प्रत्येकाच्या आवाक्याची गोष्ट नाही. कोणालाही अशी कीर्ती समाजकार्य करायच्या गुणामुळे आणि स्वतःचे कर्म हे कार्य चौकपणे पार पाडल्यामुळे मिळू शकत नाही. क्षमा करणे हा सुडगवण्याचा सर्वोत्तम मार्ग असतो. कोणताही योग्य मार्गाने जाणारा मनुष्य एकाकृती श्रीमंत झाला नाही. ज्याला संपत्ती मिळण्याची घाई होऊन जाते तो निर्देश राहणे शक्य नाही. मृत संतांची स्तुती आणि जिवंत संतांचा छळ ही जगाची रीत आहे. ज्यावेळी प्रतिभा आणि विज्ञान यांची सांगड पडते त्यावेळी उत्कृष्ट फळे हाती पडतात. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःवरती विश्वास असणे अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या व्यक्तीचा स्वतःवरती विश्वास असेल आणि जो सदैव प्रयत्न करेल तो यशस्वी नक्की होईल. स्वामी बोलतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. प्रत्येक अडचणीत, प्रत्येक कठीण काळात सोबत असेल. सर्व काही मी तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला करून देणार. श्री स्वामी समर्थ म्हणा, सर्व काही चांगलं होईल. स्वामी समर्थांचे नामस्मरण करा, तुम्हाला पाहिजे ते मिळणार. स्वामी सदैव साथ देतात या गोष्टीवर लक्ष द्या. स्वामींनी कधी तुमची साथ सोडली नाही. स्वामी कधीच तुमची साथ सोडणार नाही. अरे त्यांनी तर संपूर्ण आयुष्य तुमच्यासाठी दिलंय आणि आता ते संपूर्ण जीवन ते तुमच्यासाठी राहणार आहे. तुमचं आयुष्य असेपर्यंत तुमच्या सोबत असणार आहेत स्वामी. स्वामीवरती श्रद्धा ठेवा, ते कधीच तुम्हाला धोका देणार नाहीत. स्वामी इतर देवासारखे नाहीत, ते कधीच तुम्हाला एकटे सोडणार नाही. तुम्हाला अडचणीच्या काळात स्वामी नक्की साथ देतील. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तुझा जर माझ्यावरती विश्वास असेल तर तुला काळजी करण्याची गरज नाही. कारण प्रत्येक संकटात तुझी साथ देत असणार आहे मी. काळजी करू नको. श्री स्वामी समर्थ या नामावरती विश्वास ठेव. स्वामी बोलतात, स्वार्थीपणा हा सहज त्यागता येईल असा दुर्गुण नाही. स्वार्थीपणाचा दुर्गुण दुसऱ्याला असेल तर त्याला तुम्ही कधी माफ करणार नाही. परंतु स्वार्थी अजिबात नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. आणि जर सापडली असेल तर ती व्यक्ती देवच असेल. देवच एक असा आहे जो कधी स्वार्थी नसतो. लक्षात ठेवा, तुमचा जर स्वामीवरती विश्वास असेल तर तुमच्यासाठी अशक्य असं काहीही नाही. मौन पाळणे हा स्त्रियांचा अलंकार आहे, परंतु हा अलंकार फार कमी वापरला जातो. स्वामी बोलतात, आयुष्यात जर तुम्ही खूप यशस्वी असाल तर तुमचे शत्रू देखील खूप असतील. कारण आजकाल लोक बदलले आहेत. पूर्वी जेव्हा एखादा व्यक्ती यशस्वी असायचा तर त्याचे चाहते खूप असायचे. आता जर एखादा व्यक्ती यशस्वी आहे तर त्याच्यावर जळणारे, त्याचा द्वेष करणारे, त्याला मागे ओढणारे हे खूप आहेत. आयुष्यात चारित्र्य, चालरीती, शैली या व अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा उल्लेख खूप लोक करतात आणि यामुळेच आपले साधेपणा आणि अंगी बाळगणे हा एकमेव मार्ग असतो. सतत स्वतःवरती विश्वास ठेवणे आणि योग्य त्या दिशेला प्रयत्न करणे माणसाला आयुष्यात यशस्वी बनवते. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुम्हाला आयुष्यात काय करायचंय याकडे लक्ष द्या आणि योग्य रीतीने आपले कर्म करत राहा. तुम्ही आयुष्यात नक्की यशस्वी व्हाल. जो स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न करेल तो व्यक्ती कधीही हरणार नाही. आयुष्यात तो व्यक्ती नक्की यशस्वी होईल. श्री स्वामी समर्थ म्हणतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे तुम्हाला कधी काळजी करण्याची गरज नाही. मी तुमची साथ काल दिली, मी आज तुमची साथ देत आहे आणि उद्या देखील मी तुमची साथ देणार आहे. श्री स्वामी समर्थ नामावर तुमचा विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी बोलतात, मी प्रत्येक व्यक्तीची साथ देतो.
मी त्या व्यक्तीचीही साथ देतो जो माझी भक्ती करतो. मी त्या व्यक्तीचीही साथ देतो जो माझे नामस्मरण करतो. मी त्या व्यक्तीचीही साथ देतो जी माझ्या मठात येतात. मी त्या व्यक्तीचीही साथ देतो ते चुकून किंवा जाणे अनजाण्यामध्ये माझे नामस्मरण करतात. फक्त साथ त्यांचीच देतो जे माझे नामस्मरण करतात. आणि मी ज्याचा एकदा हात आणि साथ देतो त्याला कधी सोडणार नाही. एकदा स्वामींनी दिलेली साथ आयुष्यभर सोबत असते. स्वामींचा हात आपल्या पाठीवर असतो. स्वामी बोलतात, कधीही एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामींनी ज्यांना साथ दिली त्याच्या आयुष्यात सर्व काही चांगलं होणार. कारण स्वामी अशा व्यक्तीची साथ देतात ज्याचं चांगलं करायचं त्यांना असतं. स्वामींनी साथ दिली म्हणजे विषयच संपला, सर्व काही चांगलंच होणार. स्वभावाचा साधेपणा हा सखोल विचारांचा नैसर्गिक परिणाम असतो. ज्या ज्या वेळेस प्रयत्न फसणारे असे वाटते त्या त्या वेळेस ते सफल होणार हे असते. स्वामी बोलतात, यशस्वी होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे एखादे यशस्वी झालं तर ते यशस्वी आहे हे पचवण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. पाण्यामध्ये दगड टाकल्यावर ज्याप्रमाणे एकामागून एक वर्तुळ निघतात त्याप्रमाणे एका पापातून दुसरे पाप निर्माण होते. निर्दय मनुष्याच्या मनात क्रोधाचा अंगार भडकला म्हणजे त्यातून खूनही होऊ शकतो. आपण आपल्या मातृभाषेचे सदैव सन्मान केला पाहिजे. तुम्हाला सर्व काही गोष्टी मिळतात. तुम्हाला सर्व काही गोष्टीचा प्रत्येक गोष्टीचा अर्थ कळतो. तुम्ही स्वामींचे नामस्मरण करता. स्वामी सदैव तुमची साथ देतात. मग तुम्हाला चिंता आणि अडचण कुठल्या गोष्टीची आहे? स्वामी म्हणतात, सर्व काहीच तर तुमच्याकडे आहे. मग तुम्हाला काळजी कुठल्या गोष्टीची आहे? सर्व गोष्टी तुम्हाला मिळतात. आपण आपल्या सदैव चांगल्या कामाच्या गोष्टी केल्या पाहिजे. मनाला शिक्षण देणे याचा अर्थ अभ्यास करणे होय. शहाणपणाचे कृत्य तडजोडीवर व देवावर देखील अवलंबून असते. आचारांच्या उंचीवर विचारांचे भव्यता अवलंबून असते. महान कार्य सामर्थ्यापेक्षा चिकाटीने व नियमित परिश्रम केल्याने पार पडतात. जो उत्साहाने रोज 3 तास चालतो तो आयुष्यात सदैव चांगला राहतो. आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे. अत्याचारी माणसाला विरोध करणे ही ईश्वराची आज्ञा पाळण्यासारखी आहे. ज्ञानापेक्षा माणसाची विद्वत्ता वाढते पण सदाचार वाढतोय हे लक्षात घ्या. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमची साथ देत आहे. मी तुमची साथ कधी सोडलेली नाही. मी तुमची साथ कधी सोडणारही नाही. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी बोलतात, साथ तुमची देत आहे, साथ तुमची दिली आहे आणि साथ तुमचीच देणार आहे. फक्त तुमचा विश्वास माझ्यावर ठेवा. अत्याचारी माणसाचा विरोध करणे ही ईश्वराची आज्ञा पाळण्यासारखी असते. धीर धरल्यास पुष्कळ गोष्टी साधतात पण उशीर झाल्यावर त्या बिघडतात. हात उगारण्यासाठी नसतात, उभारण्यासाठी असतात. सल्लामेने सर्व गोष्टी होते. खऱ्या मरण त्याला नाही जे खोट्याची शांती नाही. आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे मग प्रयत्नाशिवाय पर्याय नाही. मेहनत केल्याशिवाय यशस्वी कोणी झालं नाही आणि तुम्हीही होऊ शकणार नाही. गरिबांचा अपमान करू नका. श्रीमंतांची स्तुती करू नका. धडा शिकवतात नसतो, धडा हे शिकवून घ्यायचा असतो. राजाच्या विरुद्ध प्रजाजनांचा रोष हा सर्व रौम्य भगवांचा असतो. प्रार्थना म्हणजे आत्म्याची भूक. शरीराला जेवढी आवश्यक आहे तेवढी आत्म्याला प्रार्थना आवश्यक असते. मनात ठेवून कुजत राहण्यापेक्षा 4 शब्द स्पष्टपणे बोलून मन साफ ठेवणे चांगले असते. जसे सोने तसे असते सर्व काही. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमची साथ देत आहे. मी तुमची साथ कालही दिली, मी तुमची साथ आजही देतोय आणि उद्याही देणार आहे. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. सर्व काही चांगलं होईल. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या सोबत होतो आणि सदैव असणार आहे. या जगात चिरकाल काही नसते पण चांगुलपणा चिरकाल टिकतो. सत्यकाची आवड ज्याला असते त्याची सर्व काही होतं. आणि जो व्यक्ती आयुष्यात सत्यवादी असतो, सत्य धरतो, सत्याचाच विश्वास ठेवतो आणि सत्य बोलण्यावर विश्वास ठेवतो तो नेहमी यशस्वी होतो. तेवर असणारा दिवा मालून अंधारात फिरवणारा मनुष्य सहज सरळ मार्गात ठेचतो. कीर्ती म्हणजे गाजावाजा कृत्याचा सुगंध आहे. अतिपरिचयाने अनादर होतो. गंगेच्या तीरी राहणारा मनुष्य गंगोदर सोडून शुद्धतेसाठी काशीकडे जातो. हे पूर्णपणे चुकीचं आहे. आपली बाजू न्यायला असेल तर दुर्बळी सामर्थ्य होतो. जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवतो तो यशस्वी नक्की होत असतो. स्वामी बोलतात, आयुष्यात जर तुम्हाला मोठं काही करायचं असेल तर सर्वात पहिले स्वतःवर विश्वास ठेवा. नंतर प्रयत्न सुरू करा आणि मग बघा तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. चांगले पेरलं तर चांगलं उगवतं याचं भान कधीही सुटू नये. प्रसंग पुष्कळांना वळण लावतात पण प्रसंगांना वळण लावणारा एकटाच आढळतो. समाधानासारखं औषध नाही, ते मिळत नाही म्हणून इतर औषधी घ्यावी लागते. सर्व काही मनाप्रमाणे होते जर स्वामी समर्थांवरती विश्वास असेल.
स्वामी माऊली म्हणा, माझं सर्व काही दुःख दूर करा. येत्या काही काळात माझे सर्व संकटे तुम्ही दूर करा. सर्व काही माझ्या समस्या तुम्ही निवारून टाका. सर्व माझ्या अडचणी तुम्ही माझ्या आयुष्यातून काढून टाका. सर्व काही चांगलं देवा. सर्व तुमच्याच आशीर्वादाने होत आहे आणि होणारही आहे. श्री स्वामी समर्थ माऊली तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या. ओम श्री स्वामी समर्थ. प्रसंग पुष्कळांना वळण लावतात, पण प्रसंगाला वळण लावणारा एकदाच आढळतो. समाधानासारखं औषध नाही, ते मिळत नाही, म्हणून इतर औषधे घ्यावी लागतात. हे आपल्याला आयुष्यात खूप महत्त्वाचं असतं आणि सुसर हे पाण्यात असते तेव्हा शक्तिमान असं आपल्याला वाटू लागते. आयुष्यात दुष्कर्मे करणे हे आपल्याला बर्बादीच्या मार्गावर नेते आणि सत्यकर्म करणे हे आपल्याला यशस्वी होण्याच्या मार्गावर नेते. ज्या व्यक्तीचे कर्म चांगले तो व्यक्ती आयुष्यात खूप यशस्वी. ज्या व्यक्तीचे कर्मच वाईट तो व्यक्ती काचा यशस्वी. तो व्यक्ती असतो तो म्हणजे मूर्ख, कारण त्यांना माहिती आहे वाईट कर्म करून आपल्याला देव कधी सुख ठेवणार नाही, तरीही तो करतो. काही लोक पैशासाठी वाईट होतात, तर काही लोक जाणून बुजून वाईट होतात, तर काही लोक मजबुरीने वाईट होतात. यामध्ये जे पैशासाठी वाईट होतात आणि जाणून बुजून वाईट होतात ते व्यक्ती आयुष्यात सदैव पश्चातापाला सुद्धा उरत नाहीत, कारण ते चौच्याच्या मनाने होतात. पण जे लोक परिस्थितीने मजबूर होऊन वाईट होतात ते लोक जर सुधरत असतील तर त्याचा पश्चाताप त्यांना नक्की होतो. प्रत्येक समस्येमध्ये अंतिम समोक्षपेक्षा लावणे गरजेचं असते, अन्यथा ती समस्या पुन्हा निर्माण होते. एका गोष्टीचं निरुत्तर करून टाकणं म्हणजे उत्तर नव्हे, तर एखाद्या गोष्टीचं उत्तर मिळवून किंवा त्याला समाधान देऊन ठेवणे हेच एक उपाय आहे. ज्या गोष्टी कोणाच्या स्वप्नातही येणार नाही अशा गोष्टी प्रार्थनेमुळे साध्य होतात. अभ्यासामुळे आनंद वाढतो, भूषण प्राप्त होते, कार्यक्षमता वाढते. लहान वस्तू एकत्र आल्या तर फार मोठी कार्यक्षमता निर्माण होते. गवताचं दोरं वळला तर त्याने मस्तवाला हत्तीलाही बांधता येते, पण जर एक गवत असेल तर काहीच अशक्य आहे. सर्वच प्रश्न सोडवून सुटणारे नसतात, काही प्रश्न सोडून दिले की सुटत असतात. सर्व प्रश्न आपल्या मनाप्रमाणे असतात, फक्त मन त्याला चांगलं हवं. आयुष्यात बरीच किंमत आपल्याला मोजावी लागते. मनुष्याचा आनंद दुसऱ्याची एकरूप होण्यात आहे. वृद्ध शुद्ध ठेवली तर पहिले प्रार्थना आहे. स्वामी म्हणतात, येत्या गुरुवारी सर्वात मोठं स्वप्न तुझं पूर्ण होणार आहे. तू माझ्यावर विश्वास ठेव, तुला अनुभव नक्की येईल. मनुष्याचा आनंद दुसऱ्याशी एकरूप होतो. लक्षात ठेवा, जो स्वतःवरती विश्वास ठेवतो त्याचं सर्व काही चांगलं होतं. स्वामी म्हणतात, माझ्यावर तुझा विश्वास आहे ना माझ्या प्रिय मुला, मग तुला काळजी करण्याची गरज कसली. मी साथ तुझी देत आहे, फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. कधी साथ सोडली नाही, कधी साथ सोडणार नाही. आयुष्यात प्रत्येक वळणावर तुला यशस्वी मीच करणार आहे. आयुष्यात तुझी जेव्हा सध्या सर्वात मोठी अडचणी असेल आणि जेव्हा तुला वाटेल की स्वामींची मला सर्वात जास्त गरज आहे, तेव्हाही मी तुझी साथ देणार आहे. फक्त तू माझ्यावर आणि माझ्या नामावर विश्वास ठेव, सर्व काही चांगलं होईल. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, केवळ एकच सूत्र असू द्या, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ. केवळ एकच मंत्र असू द्या, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ. केवळ एकच ध्यास असू द्या, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ. आयुष्यात यशस्वी करण्याचा हा सोपा आणि उत्तम मार्ग आहे. याने तुम्ही सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करू शकता. माणसाविने विरुद्ध बाजू धरून चालवावे म्हणजे अपयश सहन करण्याची ताकद येते. ज्याला दूरचे दिसत नाही त्यापासून संकटही दूर नसतात. लक्षात ठेवा, आयुष्यात सर्व काही होतं, त्यामुळे आयुष्यात सर्व काही तुम्हाला मिळवायचं असतं. आयुष्यात तुम्हाला पैसा कमवायचा आहे, तुम्हाला गाडी, घर, बंगला, प्रॉपर्टी, जमीन, जायदाद सगळं घ्यायचं आहे आणि तुम्हाला एका चांगल्या आयुष्यात सुखाने समृद्धीने जगायचं आहे, तर तुम्हाला मेहनत करावीच लागणार, कारण त्याशिवाय हे शक्यच नाही. लक्षात ठेवा, मेहनतीने तुम्ही मोठेच व्हाल असं नाही, पण या जगात मेहनत केल्याशिवाय कोणीही मोठं झालेलं नाही. ज्याला दूरचे असते ते सर्व काही दूरच ठेवते. काळाला फसवायचे असेल तर त्याला अनुरूप चेहरा धारण करावा लागणार. जो शुद्ध मनाने सदाचार व सद्गुरूंचा विचार करतो तो सदैव यशस्वी होत असतो. स्वामी म्हणतात, संकटात सत्याकडे जाणारा पहिला मार्ग आहे. मौन म्हणजे परीक्षा आहे. ज्याला स्पर्श होईल त्याने जीवन सुखमय होईल. ज्यांना वस्तुस्थिती स्वीकारता येत नाही त्यांना जीवनाचे नैराश्य हे अपरियायी असते. सत्ता ही सत्याला शिकवून ठोठावू शकते, परंतु सत्य हे सत्तेपेक्षा श्रेष्ठ असते, हे विसरता कामा नये. अहंकार आणि गर्व यांचा पडदा जोपर्यंत आपल्या बाजूकरिता असते तोपर्यंत सर्व काही आपल्याला अशक्य वाटते.
स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही श्री स्वामी समर्थांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. सर्व काही मग तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी बोलतात, आयुष्यात बऱ्याच अडचणी आहेत. त्या अडचणींचा सामना कसा करायचा आहे आणि त्यातून यश कसं मिळवायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होईल. श्री स्वामी समर्थ आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेव. सर्व काही मी तुला देईल. श्री स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तुला जे काही पाहिजे ते मी देणार आहे. येत्या 24 तासात सर्वात मोठी इच्छा तुझी पूर्ण होणार आहे. तू माझ्यावर आणि श्री स्वामी समर्थ या नामावर विश्वास ठेव. प्रत्येक संकट, प्रत्येक अडचण तुझी येत्या काही काळात दूर होणार आहे. फक्त श्री स्वामी समर्थ म्हण. तुला योग्य तशी दिशा आणि योग्य तो मार्ग आम्ही स्वतः काढून देऊ. सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे नक्की होणार. फक्त विश्वास ठेव की स्वामी तुझ्या सोबत आहेत. स्वामी तुझी साथ देत आहेत. स्वामी तुझ्या बाजूला बसून आहेत आणि ते आत्ता तुझ्याकडेच बघत आहेत. स्वामी दुसरे कुठेही नाही, स्वामी तुझ्या हृदयात आहेत.